मागवलंय. मॅच चालू करा. वादळ आधीमध्ये येतच राहतं. नो लाईन क्लिअर केलं होतं आपण. संघासाठी पहिलं षटक घेऊन आहेत आरिफ. वैयक्तिक पहिलं षटक त्यांचं. पाहूया आता कशा पद्धतीने या मॅचची सुरुवात होत आहे. सुंदर असा फटकार, परंतु एक धाव. एक बॉल एक धाव. काय कळत नाही पाठवून. त्याच्यामुळे चॅलेंज होतं ना. अतिशय सुंदर असं बॉलिंग आणि तेवढीच सुंदर अशी विकेट किपिंग. सुंदर अशी बॉलिंग आरिफ यांची आणि दुसऱ्याच बॉलला विकेट घेतलेला आहे. सुंदर अशी बॉलिंग. वन डाऊन बॅट्समॅन मिस्टर सुधीर. पाचच्या मॅचची वन डाऊन जोडी, आपला ओपनर जोडी एक विकेट गेलेला आहे. पहिलं षटक प्रगतीपथावर. 2 बॉल 1 धाव आणि 1 विकेट. पार्टी तिथे जोपर्यंत रिलीज करत नाही तोपर्यंत पार्टीत असतो बॉल. त्यामुळे कन्फ्युज होतं ना, कारण जोपर्यंत हिटून पडलेला बॉल बघत नाही ना तोपर्यंत करणार ना बॅट्समॅन. कसं मारत हा पण तसंच टाकतो. ओ सुंदर अशी बॉलिंग आणि तेवढं सुंदर अशी विकेट किपिंग इम्रान यांची. नाही, बॅट्समॅनचं नाव सुधीर आणि दीपेश. अतिशय सुंदर अशी बॉलिंग आरिफ यांची. खूप चांगल्या पद्धतीने पहिले 3 चेंडू बघण्यासारखे आहेत आणि प्लॅनिंग करत बॅट्समॅन 2 कशा पद्धतीने आरिफला टॅकल करायचं. पहिल्या षटकातील हा 4था चेंडू. सुंदर असा बॉल आणि क्लीन बोल्ड. आरिफ जादूच्या पद्धतीने बॉलिंग टाकत आहेत. जबरदस्त. 4 बॉल 1 रन 1 रन 2 विकेट. 4 बॉल 1 रन आणि 2 विकेट. अतिशय सुंदर अशी सुरुवात झालेली आर्यन बॉयज यांची. क्षेत्ररक्षण स्वीकारून त्यांनी चांगल्या पद्धतीने तो जो निर्णय आहे क्षेत्ररक्षण घेण्याचा, तो निर्णय एकदम सफल झालेला आहे त्यांचा. 1 धाव. पहिल्या षटकातील शेवटचा चेंडू. पहा आता दीपेश कशा पद्धतीने लास्टच्या चेंडूवर सुंदर अशी बॉलिंग आरिफ यांची. आणि हा पहिल्या षटकातील शेवटचा चेंडू होता. 1 धाव आणि संघाची धावसंख्या झालेली आहे 3. 1 षटकाच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या झालेली आहे 2 बाद 3 धावा. अतिशय रंगतदार असा हा सामना होणार आहे. आर्यन बॉय वर्सेस आहान बॉयज. बॉलरचं नाव राहुल. राहुल आपल्या संघासाठी दुसरे षटक घेऊन येत आले. सुंदर
सुंदर असा फटका, परंतु एक धाव घेण्यात यशस्वी. दुसऱ्या षटकातील पहिला चेंडू झालेला आहे. सुंदर अशी फिल्डिंग, परंतु एक धाव घेण्यात यशस्वी. अतिशय सुंदर असा चेंडू, पाहूया कशा पद्धतीने, परंतु एक धाव घेण्यात यशस्वी. बायज आहे काय? लेग बायज. दुसरे षटक प्रगतीपथावर आर्यंत बॉयज. खूप सुंदर पद्धतीने क्षेत्ररक्षण आहे, तेवढी सुंदर अशी बॉलिंग आणि विकेट. तिसरा विकेट अहम बॉयज. बॅट्समॅन का बॉल की झाले? पंकज बॉल की झाले? 4-4, 2 गो. स्कोर बनला 6 रन, 3 बाद 6. बुवा बॉल आणायला गेला नाही कोण? बॉल हे काय तुम्ही बसले इथं? बॉल घेऊन ये ना. सगळे इथंच बसलेले आहेत. संकुल बॉल मंडळाचे कार्यकर्ते गेले कुठे? सगळं झाडामुळपात लपले वाटतं. दुसरे षटक प्रगती परतावर आणि संघाची धाव संख्या झाली 3 बाद 6. पाहूया राहुल कशा पद्धतीने, आणि हा चेंडू रिव्हर्स स्वीप. सुंदर असा चेंडू. दुसऱ्या षटकातील हे लास्टचा चेंडू आहे राहुल यांचा. आर्यंत बॉयज यांची तेवढीच सुंदर असं क्षेत्ररक्षण आणि तेवढीच सुंदर अशी बॉलिंग. ओ मिस फिल्डिंग आणि 4 रन. आणि 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या झालेली आहे 10. 3 बाद 10. यश जावा तुम्ही ह्याला घेऊन जा. छत्री घेऊनच जायचं बॉल आणा. 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या झाली आहे तब्बल 10. 3 बाद 10. दिपेश अजून नटआउट आहेत. पाहूया आपल्या संघासाठी कशा पद्धतीने ते राहिलेल्या 2 ओव्हरमध्ये स्पीड वाढवतात स्कोरचा. सुंदर असा फटका, तेवढा 4 रन. अतिशय सुंदर अशी बॅटिंग दिपेश यांची. ओपनरला उतरून ते नटआउट आहेत सध्या. सुंदर असा फटकार, 4 रन. संघासाठी तिसरे षटक घेऊन आले पाहिजे. आपल्या संघासाठी तिसरे षटक घेऊन आले आहेत. पाहूया कशा पद्धतीने पहिल्या 2 षटकांमध्ये जे आन बॉल्सला जे कंट्रोल करण्यात आलेला आहे, धावसंख्येवरती जो लगाम लावलेला होता, आता पाहूया तिसऱ्या षटकांमध्ये कशा पद्धतीने ते एक धाव. तिसरे षटक प्रगतीपथावर आणि धावसंख्या झाली आहे 15.
सुंदर अशी विकेट किपिंग. अतिशय सुंदर अशी विकेट किपिंग सुद्धा इम्रान यांची. तिसरे षटक प्रगतीपथावर आहे आणि धावसंख्या झाली आहे ती 16. तिसऱ्या षटकातले शेवटचे 2 चेंडू बाकी आहेत. कशा पद्धतीने दिपेश आपल्या संघासाठी या 2 चेंडूमध्ये काय करतात. सुंदर असा फटकार आणि तेवढीच सुंदर अशी फिल्डिंग सुद्धा आर्यन बॉल्स. खूप सुंदर असं क्षेत्ररक्षण. धावसंख्या झालेली आहे 17. तिसऱ्या ओव्हरमधला शेवटचा चेंडू. सुंदर असा फटकार आणि 4 रन. आनंद बॉल्स 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या झालेली आहे 21. 21 झाली ना. 21 3 बाद 21. कॅमेरा समोर जी पब्लिक आहे ना त्यांनी जरा खाली बसलं ना तर जरा क्लॅरिटी येईल कॅमेरामध्ये. कारण पुढे उभं लागलेल्यांचे डोकं दिसतात त्याच्यात फक्त. झालं क्लिअर. या सामन्याचं लाईव्ह प्रक्षेपण सुरू आहे तरी सर्वांनी याचा लाभ घ्यावा. संघासाठी 4थं षटक घेऊन आले. बॉलरचं नाव अरमान. पाहू आता आपल्या हनुमंत. ओके 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 हनुमंत. ओके षटकार. दिपेश खूपच चांगल्या पद्धतीने खेळत होता परंतु षटकार मारलेला आहे आणि आउट झालेला आहे दिपेश. अतिशय सुंदर अशी सुरुवात हनुमंत यांची. पहिल्या चेंडूवर त्यांनी विकेट घेतलेला आहे. आनंद बॉल्सचा जोरदार फलंदाज दिपेश याला बाद केलेला आहे आणि 4थ्या षटकातील पहिला चेंडू आणि धावसंख्या झालेली आहे ती तब्बल 21. बॅट्समनचं नाव काय नवीन. निलेश. आणि निळ्या टी शर्टवाला कोण. पप्पू. पाहूया आता निलेश आणि पप्पू कशा पद्धतीने आपल्या संघासाठी. आणि ह्या 2 बॉलला 2 विकेट. हनुमंत यांची जोरदार गोलंदाजी. आणि आता कर्णधार आणले आहेत आपल्या संघासाठी. 2 बॉलला 2 विकेट 4थ्या ओव्हरमध्ये. अतिशय सुंदर अशी गोलंदाजी आणि तेवढंच सुंदर असं क्षेत्ररक्षण. कारण क्षेत्ररक्षण आणि गोलंदाजीच्या कॉम्बिनेशनवरच आनंद बॉल्सला या एवढा कमी स्कोरवर रोखलेला आहे. पाहूया आता गोपाल कशा पद्धतीने कर्णधार आपल्या संघासाठी. 1 धाव. धावसंख्या झाली 22 आणि फक्त शेवटचे 3 चेंडू बाकी आहेत 4थ्या षटकातील. सुंदर असा बॉल आणि बोर्ड काढलेला आहे. बोर्ड या ओव्हरमध्ये 3 विकेट. चौथं षटक प्रगतीपथावर आणि धावसंख्या झाली होती 22 सॉरी. शेवटचे 2 चेंडू बाकी आहेत. कशा पद्धतीने बघूया. आनंद बॉल्स 2 चेंडूचा फायदा घेत आहेत. स्वतः कॅप्टन गोपाळ आहेत. सिंगल साठी टोलवलेला चेंडू आणि धावसंख्या झाली आहे ती 23. लास्टचा चेंडू. हनुमंत यांची खूपच सुंदर अशी बॉलिंग. पाहूया आता कॅप्टन आपल्या संघासाठी गोपाळ कशा पद्धतीने लास्टच्या चेंडूमध्ये. त्यांच्याकडून अपेक्षा आहे की चौकार बघायला आवडेल.
चौथ्या षटकातील शेवटचा चेंडू, सुंदर असा फटकार आणि तेवढेच चौकार. सुंदर सुंदर. प्रेक्षकांची अपेक्षा होती की कॅप्टन लास्टच्या बॉलवर चौकार मारावा आणि ते पूर्ण झाले. त्यामुळे संघाची धावसंख्या झाली आहे किती? 27. 4 ओव्हरच्या समाप्तीनंतर धावसंख्या झाली आहे 27 आणि आर्यंत बॉयज यांना जिंकण्यासाठी 28 धावांची गरज आहे. खूप सुंदर अशी ही लढत, एक विनिंग तर जबरदस्त झालेली. आता पाहूया कशा पद्धतीने या 27 धावांचं आव्हान आर्यंत बॉयज कशा पद्धतीने किती कमी याच्यामध्ये चेस करतायत. से 27 झाले. 27. 28 विन आहे. 27 झाले. 23 होता 5 बॉल. नाही 27च बोललेलो. 5 बॉल 24 होता. नंतर बाउंड्री आली 28 झाला 19. एवढं आर्यंत बॉयजला जिंकण्यासाठी 28 धावांची गरज आहे. पाहूया आता हे आव्हान कशा पद्धतीने आर्यंत बॉयज डिफेंड करत आहेत. बॉलरचं नाव अमोल आणि आर्यंत बॉयजची जबरदस्त ओपनिंग जोडी आरिफ आणि इम्रान. संघाचं पहिलं षटक, सुंदर असा चेंडू टोलवला आहे 1 धावेसाठी आणि 1 धाव पूर्ण केली आहे. संघाची धावसंख्या झाली आहे 1. आरिफ आणि इम्रान कशा पद्धतीने अभि 28 धावांचं जे आव्हान आहे ते कशा पद्धतीने चेस करतात पाहूया आता. अतिशय रंगतदार अशी चुरस होणार आहे, सामना होणार आहे. चोरटी धाव घेतलेली आहे. 27 झाले. 28 विने. पहिल्या षटकातील तिसरा चेंडू अमोल यांचा आरिफ यांना. सिंगल डबल खूप सुंदर अशा पद्धतीने चालू आहे. इम्रान आणि आरिफ आपल्या संघासाठी खूप सुंदर अशा पद्धतीने स्टीव वॉग, मार्क वॉग. सुंदर असा फटकार, तेवढी सुंदर फिल्डिंग टिपेशांची. 5 बॉलला 5 रन, प्रत्येक बॉलला सिंगल रन घेऊन
धावसंख्या झालेली आहे 5. बिनबाद 5. शेवटचा चेंडू अमोल यांचा. इम्रान यांना स्वीप शॉट 1 रनसाठी. आणि एका षटकाच्या समाप्तीनंतर आर्यन धावसंख्या झालेली आहे ती 6. बिनबाद 6. आता जिंकण्यासाठी 18 बॉलमध्ये 22 रनची आवश्यकता आहे. बॉलर नेम सुधीर ना. संघासाठी दुसरे षटक घेऊन आले आहेत सुधीर आणि तेवढीच सुंदर असं बॅटिंग करत आहेत इम्रान आणि आरिफ. आर्यन बॉयजला जिंकण्यासाठी अजून तब्बल 22 धावांची गरज आहे. पाहूया कशा पद्धतीने सुंदर असा चेंडू सुधीर यांचा. निर्धाव चेंडू. गुगली होता वाटतं गुगली. सुंदर असा फ्लिप. 1 धाव. अतिशय चुरशीचा सामना होणार आहे हा. तिसरा चेंडू. सुंदर सुंदर अशी बॉलिंग. नाही आउट नाही ना. खाली आउट आहे ना. पहिल्या 2 टीम बोलव. आउट कोण आहे. रनआउट कोण आहे खाली. इम्रान का आरिफ. इम्रान. आणि 1 धाव. दुसरी चोरटी धाव घेण्याच्या नादात इम्रान रनआउट झाले आहेत आणि संघाची धावसंख्या झालेली आहे ती 1 बाद 8. जिंकण्यासाठी अजून 20 धावांची गरज आहे आर्यन बॉयज संघाला. चार बाकी म्हणजे याच्यानंतर एक होईल ती 2 सेमीफायनल आणि फायनल. बरं तेच होते. सुधीर याची अतिशय सुंदर अशी बॉलिंग. सुंदर सुंदर खूपच सुंदर. वाईड बॉल. दुसरे षटक प्रगतीपथावर. अमोलची सुंदर अशी बॉलिंग. पाहूया आता आरिफ आपल्या संघासाठी कशा पद्धतीने अमोलला टॅकल करतायत. जबरदस्त बॉलिंग आणि तेवढंच सुंदर अशी क्षेत्ररक्षण सुद्धा. मान्य श्री निखिल शेंडे कुठे असतील त्यांनी स्टेजवर यावे. अतिशय सुंदर अशी बॉलिंग अनिल यांची आणि वाईट. अनिल नाही त्याचं नाव. अमोल बॉलर पण नाही. बॉलर अमोल नाही. हो याचं नाव सुधीरची बॉल नाही का.
या दोन्ही संघांमध्ये अशीच अतिशय चुरशीची ही लढत, खूप जबरदस्त. आणि 28 धावांचं जे आव्हान आहे ते आता आर्यन बॉयज यांना पाहूया कशा पद्धतीने पुढच्या 2 ओव्हरमध्ये हे टॅकल करतायत. आणि हा चेंडू आहे नो बॉल आणि हा रनआउट. नो +1 विकेट. बॉल काउंट. बॉल काउंट आहे. स्कोर काय सांगा. स्कोर आणि संघाची धावसंख्या झाली होती 12. 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या झाली 12. किती विकेट किती झाले? ओव्हर झाले मला. ओव्हर झाली का अंपायर? नाही झालं ना. षटक संपलेलं नाही अजून. दुसरं एक बॉल बाकी आहे. बॉल एक बाकी आहे. अतिशय सुंदर अशी ही मॅच. बारा वाटतं या दुसऱ्या षटकातलं शेवटचं चेंडू आहे. सुंदर असं षटक हे. खरंच खूपच जबरदस्त बॉलिंग. एक धाव. आणि फायनल 4 मॅच या सामन्यानंतर 2 सेमीफायनल, एक 3rd नंबरसाठी एक मॅच होईल आणि त्याच्यानंतर एक फायनल. अशा पद्धतीने याच्यानंतर 4 सामने बाकी आहेत. 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या झाली आहे 13 आणि जिंकण्यासाठी आर्यन बॉयज या संघाला 15 धावांची गरज आहे. 12 बॉल 15 रन्स. पनवेलकर संकुल बॉयज प्रेझेंट महाराष्ट्र दिन चषक पर्व 2. दरवर्षीप्रमाणे यावर्षी सुद्धा अतिशय सुंदर असं नियोजन या रंगतदार सामन्यांचं. कॅमेरामॅन वाऱ्यावर लक्ष दे जरा. आता कॅमेरा सहित. तिसरं षटक घेऊन आले आहेत. बॉलरचं नाव तन्मय. आणि 12 चेंडूमध्ये तब्बल 15 धावांची गरज आहे जिंकण्यासाठी आर्यन बॉयज या संघाला. अतिशय रंगतदार असा सामना. पाहूया कशा पद्धतीने आर्यन बॉयज 27 हा स्कोर डिफेंड करतायत का आर्यन बॉयज. दोन्ही संघांमध्ये अतिशय सुंदर अशी लढत. तिसऱ्या षटकातील तन्मयाचा पहिला चेंडू. सुंदर असा शॉट राहुल यांचा. रनआउट. आणि ह्या मला वाटतं या मॅच मधला 3रा रनआउट असेल. मिसअंडरस्टँडिंग आणि धावबाद. या मॅच मधला हा 3रा रनआउट आहे राहुलच्या स्वरूपामध्ये. आता मात्र मॅच 50-50 आहे. पाहूया कशा पद्धतीने तन्मयाचा 3ऱ्या षटकातील 2रा चेंडू. आणि हा सुंदर असा चेंडू, परंतु एक धाव घेण्यात यशस्वी. एक धाव एलवीच्या स्वरूपात. एक धाव. धावसंख्या झाली आहे
16. 12 धावांची गरज आहे जिंकण्यासाठी आर्यन पावसांना. हो, अतिशय सुंदर असं शॉट होतं, परंतु नॉन स्ट्रायकर एंडला बॅट्समॅनला डायरेक्ट चेंडू लागल्यामुळे सुंदर असं शॉट सुंदर असं शॉट मारलेला आरिफ यांनी, परंतु नॉन स्ट्रायकर एंडला बॅट्समॅनला बॉल लागल्यामुळे 8 बॉल 10. ओके, तिसऱ्या षटकातील मला वाटतं 4 चेंडू वाढले आहेत. 2 to go आणि 8 बॉलमध्ये 10 धावांची आवश्यकता आहे आर्यन बॉयसांना जिंकण्यासाठी. सुंदर असा हा सामना. पाहूया आता कशा पद्धतीने आरिफ आपल्या टीमसाठी सुंदर क्षेत्ररक्षण, परंतु 1 धाव घेण्यास सफल. 7 बॉल 9. तन्मयाचा शेवटचा चेंडू तिसऱ्या षटकातील. अरे क्या बात. नाही, 7 रन. नाही पोचलेलं आहे बॅट्समॅन पोचलेलं आहे, ते प्रेशर करणार जबरदस्ती. 85 वाद करू नका ना, बोला ना. 85 वाद घालू नका. पंच जो निर्णय देतील तो अंतिम निर्णय असेल. नॉट आउट आणि 2 धावा ना, 2 धावा पूर्ण केलेल्या आहेत. 85 वाद घालू नये. डिसिजन ऑलरेडी दिलेला आहे. पेनल्टी लावू नका. पेनल्टी ओव्हरतो पेनल्टी सांगा. मी काय बोलतोय, 85 वाद घालू नका, नाहीतर संघाला पेनल्टी लावण्यात येईल. पंचांनी निर्णय दिलेला आहे आणि पंचांचा निर्णय अंतिम राहील. ए विजय, पंचांचा निर्णय अंतिम राहील. नॉट आउट दिलेला आहे, त्याच्यामुळे फिल्डिंग लावा. आउट आहे. आउट आहे बोलतायत ते. हा, मग इथून आवाज देत आहेत पेनल्टी. सरळ पॅनलाइज करा ना. चला 3 ओव्हर झालेले आहेत. हाँ इमरान भाई, अरे जाओ ना भाई, लेके जाओ ना, बोल रहे हैं ना तुमको. इथं होता ना बघा जरा बॉटल असेल, पॅकिंग वाले बॉटल असेल. छोटा बॉटल भी देगा तो भाई चलेगा, खाली ज्यादा नहीं, 2 भी पी. चला चला फिल्डर सगळे फिल्डिंग लावा परत. चला, अंपायरचा निर्णय झालेला आहे, त्यामुळे तुम्ही वाद घालत बसू नका. नाटक मी काय म्हणतो, इथे कमिटीला दोन्ही संघ सेम आहेत, त्याच्यामुळे निर्णय हा चांगल्या पद्धतीने आणि योग्य तोच देण्यात येणार आहे. 6 बॉलमध्ये 7 रनची आवश्यकता आहे. 21 झालेत ना. 3 संघांच्या समाप्तीनंतर धावसंख्या झाली आहे ती 21 आणि आता आर्यन बॉयज यांना जिंकण्यासाठी 6 चेंडूमध्ये 7 धावांची गरज आहे. अतिशय सुंदर असा सामना, खूपच सुंदर. पहिल्या ओव्हरपासून खूपच सुंदर अशी मॅच चालू आहे. पाहूया आता कशा पद्धतीने सामना कुठल्या बाजूने झुकतो. सुंदर अशी बॉलिंग अहान बॉन यांची सुद्धा. येस सर. विजयदादा धुमाळे यांची सूचना पाळण्यात येईल. काय झालं पण स्टॉप का ठेवली? स्टॉप का ठेवली? स्टॉप का ठेवली? 1 ओव्हरची तर बाकी आहे. सामना का ताण लागले. चालू करा, मॅच चालू करा. 1 ओव्हर तर पाणी लवकरच येत आहे. येईल
होईल तेव्हा आता काय चालू करा मॅच. ड्रायडे आज पंख्या विशालचा नंबर बंद येतो. पाणी आणलं गाडी घेऊन गेले ना कोणतरी. कोण गेलं त्यासोबत? विशालसोबत कोण गेलं? कोणतरी गेले विशालसोबत. कोणतरी त्याचा पण नंबर पाहिजे. अरे मी मगापासून सांगतो संपायच्या अगोदर घेऊन या तरी पण अरे ऊन लागतं ना त्यामुळे ताण येऊन लागतं. आला इथं येऊन बसलाय निवांत. संघासाठी 4थं षटक घेऊन आले. बॉलरचं नाव जितेश. पाहू आता 6 बॉलमध्ये 7 धावा कशा पद्धतीने जितेश डिफेंड करतायत का आरिफ आपल्या संघासाठी 7 धावा करून संघाला विजय मिळवून देत आहेत. पाहूया कशा पद्धतीने हा पहिला चेंडू हितेशांचा आणि तेवढा सुंदर असा फटकार. सुंदर फिल्डिंग गोपाळाचे. 1 बॉल 1 रन. कंपल्सरी चेस पद्धतीने हे सामने खेळवले जात आहेत त्यामुळे कंपल्सरी चेस करणं आहे. आता आवश्यकता आहे 5 बॉल 6 रन. अतिशय सुंदर अशी विकेट कीपर आणि हा विकेट. सुंदर अशी बॉलिंग जितेशाची. आता मात्र सामना हा अतिशय रंगतदार परिस्थितीमध्ये आलेला आहे आणि तो आला स्ट्राईक वर तर फिरवू शकतो. आणि 4 बॉलमध्ये जिंकण्यासाठी 6 धावांची आवश्यकता आहे. बॅट्समॅनचं नाव नागेश. पाहूया नागेश आणि आरिफ राहिलेल्या 4 चेंडूमध्ये कशा पद्धतीने या 6 धावा टॅकल करतात. सुंदर अशी बॉलिंग जितेश यांची. हा दुसरा चेंडू निर्धाव टाकलेला आहे त्यांनी. सुंदर खूपच सुंदर अशी बॉलिंग आणि आता मला वाटतं 3 चेंडूमध्ये 6 धावांची आवश्यकता आहे. अतिशय सुंदर अशी बॉलिंग. आन बॉल्सने या 27 धावांचं जे आव्हान आहे खूप चांगल्या पद्धतीने ते डिफेंड करतायत आणि आर्यन बॉयज आता पाहूया कशा पद्धतीने 3 बॉलमध्ये 6 धावा आणि सुंदर अशी बॉलिंग जितेश याची. दोन बॉल 6. खूपच सुंदर अशी बॉलिंग आणि ज्या पद्धतीने वाईड बॉल. अतिशय सुंदर अशी बॉलिंग जितेश यांची आणि बोल्ड. 1 बॉल 5 ना. अरे धाव संख्या झाली 23 आणि आता मात्र 1 चेंडूमध्ये 5 धावांची आवश्यकता आहे. वेल डन आहान बॉयज. खूपच सुंदर असं क्षेत्ररक्षण आणि तेवढीच सुंदर अशी बॉलिंग जितेश यांची आपल्या संघाला जिंकवण्यासाठी. 1 बॉल 5 रन. जिंकण्यासाठी अरिहंत बॉयज यांना 1 बॉल 5 रनची आवश्यकता आहे. आता मात्र हे लक्ष नाही. पार्टी फिल्डर सुंदर अशी बॉलिंग. सुंदर अशी जबरदस्त खूप सुंदर अशी मॅच आणि तेवढंच चांगल्या पद्धतीने आहान बॉय यांनी 27 धावांचं जे आव्हान होतं ते डिफेंड केलेलं आहे आणि आपल्या संघासाठी विजय प्राप्त केलेला आहे. पैसे कोण कोण दिले? हे कोणाचे आणि ऑनलाईन कोणाचे आलेत आणि राहिले कोण? खूपच सुंदर असा रंगतदार सामना पाहायला मिळालेला आहे. 27 धावांचं जे आव्हान होतं जबरदस्त पद्धतीने डिफेंड केलेलं आहे. आहान बॉयज